ज्यावेळेला विमानतळावर जाताना बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्यभूमीला त्यांच्या तिथे आदरांजली अर्पण करायला गेलो, त्यावेळेला तिथे सगळे चीफ सेक्रेटरी, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, सगळे कमिशनर वगैरे ताबडतोब हजर झालेले होते. आणि त्यांनी सांगितलं की देअर वॉज सम ब्रीच ऑफ कम्युनिकेशन बिटवीन द रजिस्ट्री ऑफ द हायकोर्ट अँड दी प्रोटोकॉल डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा मी कुठे महाराष्ट्रात आलो त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी प्रोटोकॉल पाळला गेला. आणि एवढंच नव्हे तर म्हणजे ज्या ज्या वेळेला मी महाराष्ट्रात कार्यक्रमाला जायचो, मुख्यमंत्री सोबत असायचे, तर ते म्हणजे बिलकुल प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी ही टू एन्श्युअर प्रत्येक ठिकाणी की ते पहिल्यांदा तिथं पोहोचल्यानंतर मी तिथे पोचावं जेणेकरून ब्रिज प्रोटोकॉलचा ब्रिज झाला नाही पाहिजे. लहान सहान गोष्टीला उगीच त्याला काय म्हणतात एक वेगवेगळा रंग दिला जातो. लोक पॉलिटिकल पर्पजसाठी करत असतील, पण मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही जातीयवादाचा भाग होता. तुम्हाला स्वतःला कधी आयुष्यात म्हणजे तुमच्या एवढ्या वर्षांच्या तुम्ही विद्यार्थी दशेत असाल, शालेय दशेत असाल, अर्थात तुम्ही एका खूप स्ट्रॉंग पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधून येतात. वडील खूप महाराष्ट्रातले एक मोठे नेते होते, खासदार राहिलेले, राज्यपाल वगैरे मोठी मोठी त्यांनी पदं त्यांच्याकडे राहिलेत. तुम्हाला कधी आयुष्यात डायरेक्टली इनडायरेक्टली कुठे जातीयवादाचा अनुभव असा कुठे आला कधी? नाही, मी स्पष्टपणे सांगू शकेल की आता वडील 64मध्ये विधान परिषदेचे सदस्य झाले, 68मध्ये उपसभापती झाले. त्यानंतर आम्ही मुंबईला आलो. मुंबईला सुरुवातीला माझ्या चिकित्सक समूह शाळेमध्ये शिकलो, त्यानंतर होलीनेममध्ये शिकलो आणि कॉलेजमध्ये गव्हर्मेंट लॉ, केसी लॉ कॉलेज वगैरे, केसी कॉलेज ऑफ कॉमर्स. तर अशा कुठल्याही ठिकाणी मला असा की आपण या समाजाचे आहो, शेड्यूल कास्टचे आहो म्हणून एक दुजाभाव केला जातो असा अनुभव कधी आला नाही. नोकरीच्या काळात किंवा इतर कुठे असं कुठेच नाही तुम्हाला? कुठेच नाही आला. वकिलीच्या काळातही नाही आला, ज्युडिशरीमध्येही नाही आला. पण आजूबाजूला तुम्हाला जाणवलं असेल मित्रपरिवारांमध्ये कुठे त्यांना तुम्ही ठीक आहे, तुम्ही एका विशिष्ट तुम्हाला पण शुडाय कॉलेज एक प्रिव्हिलेज बॅकग्राऊंडमधून तुम्ही आलात म्हणून तुम्हाला नसेल, पण तुमच्या आजूबाजूला तुमच्या मित्रपरिवाराला कुठे तुमच्या जवळच्या व्यक्तींना असं कधी? कसं माझा मित्रपरिवार म्हणजे वडील सेक्युलर होते, वडिलांचा मित्रपरिवार सर्व धर्माचे लोक, सर्व जातीच्या लोकांचे होते. तसाच माझाही मित्रपरिवार सर्वच धर्माच्या, सर्व जातीय लोकांचा आहे. पण मग इतक्या सगळ्या आयुष्यात तुम्हाला कुठे याचा सामना करावा लागला नाही, पण जेव्हा तुम्ही थेट एका सर्वोच्च पदावरती बसता तेव्हा कधी न घडलेला प्रकार तुमच्याबाबत घडतो. एक व्यक्ती येते तुमच्या दिशेने बूट फिरकावते, तेव्हा तुम्हाला काय वाटतं हे जेव्हा होतं तेव्हा? मी अगोदरी बोललो आहे की त्या व्यक्तीने तसं काय केलं हे मला त्यावेळेला माहीत नव्हतं. आणि अशा प्रसंगी मला वाटलं की ह्या लहान सहान गोष्टीत लक्ष देण्यापेक्षा न्यायदानाचं जे काम महत्त्वाचं आहे ते काम आपण चालू ठेवावं आणि म्हणून इग्नोर केलं. त्यानंतर दुपारी ज्यावेळेला मी लंच रिसर्चमध्ये गेलो त्यावेळेला कळलं की त्याची काहीतरी मी जे बोललो होतो कोर्टात त्याशी संबंधित काहीतरी त्यांनी फेकलं वगैरे. पण आय थॉट दॅट दिस थिंग्स आर बेटर टू बी इग्नोर्ड, याला जास्त महत्त्व देऊ नये. म्हणून त्या रजिस्ट्रीने विचारलं मला त्यांचं काय करावं. मी सांगितलं त्यांना सोडून द्या आणि त्यांचा बुटही परत द्या. नाही, पण इतर म्हणजे आम्ही इतक्या वर्षात हा पहिल्यांदा असा प्रसंग बघितला की देशाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावरती बसलेल्या व्यक्तीकडे म्हणजे त्यांनी तुमच्याकडे जेव्हा त्यांनी जो प्रकार केला तेव्हा त्यांनी काहीतरी सनातन धर्म की जय वगैरे अशा काहीतरी घोषणा पण त्यांनी तेव्हा दिल्या होत्या आणि बाहेर जाताना केलं असं बाहेर जाताना दिलं. तेव्हा त्यांनी, पण त्यांचा तो राग तो होता की तुम्ही त्या खजुरावबद्दलचं एक तुमच्याकडे पेटिशन आलं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही जे स्टेटमेंट्स तुमच्यावरती असा त्यांनी आरोप केला किंवा सोशल मीडियावरती फार मोठ्या प्रमाणात ही चर्चा झाली. जस्टिस गवई हिंदू विरोधी आहेत किंवा त्यांचं एक स्टेटमेंट तुमचं जे होतं त्याच्याकडे हिंदू विरोधी म्हणून बघितलं गेलं आहे, मेजॉरिटी समाजाने त्याच्याकडे त्याच्या विरोधात असलेलं स्टेटमेंट म्हणून बघितलं गेलं, असं सोशल मीडियावरती चर्चा होती. नाही, मी नेहमीच म्हणतो की माझ्या मी वडिलांसोबत लहानाचा मोठा झालो होतो. वडील सर्वधर्म स्वभाव खऱ्या अर्थानं पाळायचे. कुठे वडिलांच्या मित्रांनी म्हटलं की चर्चमध्ये चला, चर्चमध्ये जायचे, दर्ग्यामध्ये जायचे, मंदिरात जायचे, मॉस्कमध्ये जायचं. तर त्याच्यामुळे प्रत्येक धर्माविषयी आम्हाला नेहमीच आदर ठेवलेला आहे आणि कुठल्याही धर्माविषयी अनादर असण्याचं काहीच कारण नाही. ऑन द कॉन्ट्री तो विषय हा होता की ते खजुरावची जी मंदिरं वगैरे आहेत दे आर ऑल अंडर द कंट्रोल ऑफ आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. आणि जिथं ASIच्या ताब्यात असतात तिथं ASIच्या परवानगीशिवाय तुम्ही तिथे एक बोटसुद्धा लावू शकत नाही. एवढंच नाही तर त्याच्या अगोदरच काही महिन्याच्या अगोदर, काही 1-1.5 महिन्याच्या अगोदर मी तो
वक्फचा निर्णय दिला होता त्यात सुद्धा आर्ग्युमेंट्स करण्यात आलं होतं की हे वक्फ ॲक्टमध्ये जी प्रोव्हिजन केलेली आहे तो मुसलमान समाजाचे जे काही रिलिजियस प्रॅक्टिसेस आहेत आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात ज्या धर्मस्थळ वगैरे आहेत आणि ते इट व्हायलेट्स दी फंडामेंटल राईट ऑफ पर्टिक्युलर कम्युनिटी टू कंटिन्यू टू प्रोफेस देअर रिलिजियस प्रॅक्टिसेस. तर त्यातही आम्ही म्हटलं की याचा मेन जो पर्पज आहे की AISIमध्ये ज्या साईट्स येतात त्याचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, त्याचं प्रिझर्वेशन झालं पाहिजे, त्याचं कन्झर्वेशन झालं पाहिजे. आणि ॲट द सेम टाईम ते करत असताना ज्या कुठल्याही एका धार्मिक ज्या प्रथा असतील त्या प्रथांना कोणी रोखू शकत नाही. त्या AISI ॲक्टमध्येच ती प्रोव्हिजन आहे. पण तुम्ही याबाबत तुमचं स्टेटमेंट जे होतं ना, म्हणजे माझ्याकडे त्याची खरं तर तुम्ही काय म्हटलं त्याच्यावरनं जास्त वाद झाला. तुम्ही तुम्ही देवाकडे जा किंवा देवालाच सांगा हे करायला असं तुमच्याबद्दल थेट तुम्ही ते म्हटलं त्याच्यावर जास्त आक्षेप घेतला अनेकांनी. असं तुम्ही करताना तुमच्या मनात काय होतं जेव्हा तुम्ही जे स्टेटमेंट केलं? प्रत्येक गोष्ट तुम्ही बोलताना काही विचार करून बोलत नाही. अच्छा इनॲडव्हर्टली कधी कधी काही गोष्टी बोलल्या जातात. अच्छा तुमच्याकडे निघून गेला तुमच्याकडनं त्याचा आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट म्हणजे जे काही बोलतो ते कॉन्टेक्स्ट कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये बोललं पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. पण सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असं बोलतात तेव्हा म्हणून त्याला जास्ती महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळे त्या स्टेटमेंटकडे तुम्हाला असं वाटतं की कॉन्ट्रोवर्सी त्याची क्रिएट झाली. मे बी ठीक आहे. समजा जे मी बोललो असेल ते आता तुमच्याकडे आहे म्हणता रेकॉर्डवर तर ते नाही बोलायला पाहिजे असेल. चुका प्रत्येकाकडनं होतच असतात. ती चूक झाली असं वाटतं. आता कसं आहे की सुप्रीम कोर्टात असताना प्रत्येक शब्द तोलून मोपून बोलणं आवश्यक असतं. कारण की तुमचं अटरन्सेस कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये घेतल्या जातात ते यू कांट अँटिसिपेट. आणि त्यानंतर मी टू बी व्हेरी फ्रँक आय वॉज व्हेरी कॉशियस आफ्टर दॅट इन्सिडेंट की काही बोलताना थोडा विचार करूनच बोलायचो. मग मी त्रास झाला त्या गोष्टीचा तुम्हाला? कारण सोशल मीडियावर तुम्हाला प्रचंड ट्रोल केलं गेलं. कारण तुमच्या आणखी एक दुसरं स्टेटमेंट माझ्या ते होतं सोशल मीडियामध्ये तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं. मग तेही आमच्याकडे खरं तर की इंटरनेट हे सामाजिक भेदभावाचं नवं माध्यम बनलेलं आहे. डिजिटल असमानतेमुळे उपेक्षित समुदाय न्यायापासून वंचित राहत आहे असं तुम्ही केम्ब्रिज विद्यापीठातल्या एका व्याख्यानमालेत बोलताना बोलला होता जून 2025ला. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हे डिजिटल नवीन जे हे ट्रोलिंग किंवा आजकाल अनेकांना सामना करा तुम्हालाही त्याचा बराच सामना करावा लागला. मी फॉर्च्युनेटली काय की मी सोशल मीडिया बघतच नाही. मी त्याच्यामुळे आणि मी नेहमीच म्हणतो की द जजेस शुड नॉट बी इन्फ्लुएन्स बाय व्हॉट इज टॉक्ड अबाउट देम. देअरफॉर आय ऑलवेज केप्ट अवे फ्रॉम सोशल मीडिया. पण तुम्ही असं म्हटलात की डिजिटल असमानता हे सामाजिक विषमतेचं नवीन माध्यम तयार झालं असं तुम्ही म्हणतात. इंटरनेट मी ते जे बोललो म्हणजे इट वॉज इन द कॉन्टेक्स्ट की आज टेक्नॉलॉजी काही लोकांपर्यंत पोहोचलेली आहे पण ती जोपर्यंत सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांपर्यंत पर्क्युलेट होत नाही तोपर्यंत ही समान संधी सगळ्यांना अवेलेबल होणार नाही. कारण इंटरनेट इज अ बोन इन व्हेरियस ॲस्पेक्ट. आरक्षणाबद्दल चर्चा खूप होत असते वारंवार आणि एक नॅरेटिव्ह म्हणू शकतो किंवा वारंवार ही एक पब्लिक डिस्कोर्समध्ये असलेली चर्चा आहे की आरक्षण संपवलं जाईल किंवा आरक्षण बंद केलं जाईल. त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात झाली. तुमच्या स्टेटमेंटकडे तुमच्या जजमेंटकडे काही लोकांनी त्या अँगलने सुद्धा बघितलं की आरक्षण संपवण्याचा हा मुद्दा आहे. तुम्हाला ही चर्चा कितपत योग्य वाटते की हे आरक्षण संपेल किंवा आरक्षण बंद करेल किंवा त्या दृष्टीने ही उचललेली पावलं आहेत आणि त्यात तुमचं एक जजमेंट आहे त्यातला एक भाग म्हणून? नाही माझ्या जजमेंटचा आरक्षण संपवण्याचा काही संबंध असू शकत नाही आणि तो